NCERT द्वारा प्रस्तुत है कहानी। थीम है मराठी में पूर। चोहीकडे पाणीच पाणी आहे, लोक पाण्यात बुडून आहेत। काही जण पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत। वाचवा वाचवा असे आवाज येत आहेत। दोघे जण पुराच्या पाण्यापासून दूर उंचावर उभे राहून बोलत आहेत। श्याम, या पुरापासून आपली सुटका कधी होईल काय माहीत। देवाच्या या कोपातून आपल्याला कोण वाचवेल? नाही नाही, हा देवाचा कोप नाही, आपल्या लोभाचा हा दुष्परिणाम आहे। लोभाचा दुष्परिणाम कसे काय? लोकांनी आपल्या स्वार्थासाठी नदी नाले डबके इत्यादी भरून शेत आणि घरे बांधली। पाणी साचण्याकरता जागाच उरली नाही, त्यामुळे पाणी आपल्या आजूबाजूला साचते। मग आता आपण काय करायचे? त्यासाठी आपल्याला नदी किनारा आणि समुद्र सपाटीपासून कमीत कमी 250 मीटर घरे बांधावी लागेल। पूरग्रस्त भागामध्ये पाणी वाहून जाण्याची किंवा पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली पाहिजे। मग आपण घरे कुठे बांधली पाहिजे? नदीच्या पूर पातळीपासून उंच जागेवर आपण घर बांधले पाहिजे। हा पूर अतिशय हानिकारक आहे। हो, पण पुराचे काही फायदे सुद्धा आहेत। पुराचे पाणी पूरग्रस्त भागामध्ये पाण्यासोबत बरीच माती घेऊन येते। पुराचे पाणी वाहून गेल्यावर ही माती तिथल्या विस्तीर्ण भागात पसरते। ही माती अतिशय सुपीक असते, त्यामुळे नदीकाठच्या परिसरात चांगले पीक येते। पुरामुळे जमिनीखालच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढते। हो, अगदी बरोबर बोललास तू।